वरोरा भद्रावती विधानसभा में इस समय उम्मीदवारों के बीच काफी कड़ी टक्कर देखने को मिल रही है और ऐसे में सीटीवी प्रतिनिधि हितेश राजन हीरे ने मतदाताओं की राय जाननी चाहिए, तो उन्होंने क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। चुनाव की सरगर्मियां तेज हो गई है। उम्मीदवार अपने अपने प्रचार कार्य में जुट गए हैं और मतदाताओं से मिलने उन तक पहुंच रहे हैं। ऐसे में सीटीवी प्रतिनिधि हितेश राजन हीरे ने वरोरा भद्रावती विधानसभा निर्वाचन क्षेत्र से अपक्ष उम्मीदवार के रूप में खड़े मुकेश चिवतोड़े साथी मन से उम्मीदवार प्रवीण सूर इनसे संवाद साधा और मतदाताओं की राय भी जानी। तब उन्होंने बातचीत दौरान क्या कहा, आइए देखते हैं सीटीवी प्रतिनिधि हितेश राजन हीरे की इस विशेष रिपोर्ट में। निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला एक वेग येत असून प्रचार सभा ही या ठिकाणी शिगेला पोहोचले आहे वातावरण आणि याच अनुषंगाने आमच्यासोबत आहेत माननीय मुकेश भाऊ चिवतोड़े। त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल, अतिशय व्यस्त कार्यक्रमातून त्या ठिकाणी आपण प्रत्येक डोर टू डोर जाण्यावर भर देत आहे, आपण काय सांगाल? डोर टू डोर जाण्यासाठी भर याच्यासाठी द्यावं लागत आहे, कारण की प्रत्येक गावामधून म्हणजे युवकांची व सर्वसामान्य जनतेची हाक आहे की मुकेश भाऊ फक्त तुम्ही 5-10 मिनिटासाठी तरी आमच्या गावाला या व प्रामुख्याने त्यांच्या म्हणजे मागणीला आपण मान दिला पाहिजे आणि प्रत्येक गावापर्यंत पोहोचलो पाहिजे। असंही मी जेव्हापासून तालुका प्रमुख होतो आणि शिवसेनेमध्ये पदाधिकारी होतो, आता पण आहोच, तरी त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने 300 गावांपैकी 250 गावामध्ये आरोग्य तपासणी नेत्र तपासणी शिबिर राबवले, तेव्हासुद्धा आपण गावोगावी पोहोचलोच आहोत। आपण काही बाहेरून येऊन इथे उमेदवारी अर्ज भरलेला नाही आहे आणि या क्षेत्रासाठी आपण सर्वांगीण म्हणजे कामंसुद्धा केलेली आहे। तरी त्यामुळे डोर टू डोर आपण जाण्याचा प्रयत्न करत आहोत। सगळ्या शिवसैनिकांचा, सगळ्या जनतेचा, महिला भगिनींचा काय मत आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यांना सांगूनसुद्धा राहिलो की कुठंतरी हे घराणेशाही तोडण्यासाठी आज आपल्याला हा लढा उभा केला आहे। आपल्याला कुठला अजेंडा घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचतात? अजेंडा तर आपला सर्वसामान्य लोकांचाच आहे। बाळासाहेबांनी जे आपल्याला शिकवण दिली आहे, 80% समाजकारण 20% राजकारण, त्या हिशोबाने आपण काम केलेलं आहे। जे 19 खदांमध्ये जे आपण सर्वसामान्य लोकांचं काम केलं, जवळपास 900 शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, 2.5-3 वर्ष त्यांना नोकऱ्या मिळत नव्हत्या, आपण आंदोलन केलं। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव साहेब होते, तेव्हा त्यांनीसुद्धा आपल्याला मदत केली आणि 900पैकी 700 लोकांना आपण मोफतमध्ये तिथं नोकऱ्या मिळवून दिल्या। आणि नाहीतर हे लोकप्रतिनिधीचे जे दलाल लोक होते ते 1-1-1.5 लाख रुपये देऊन देवाणघेवाण करून त्यांना नोकऱ्या मिळत होते। 23 शेतकऱ्यांना धुळीमुळे जे नुकसान होत होतं, जिल्ह्यामध्ये कुणाला मिळाली नाही, अशी मदत आपण त्या 23 शेतकऱ्यांना 11 लाख रुपयाची मदत मिळवून दिली। आरोग्य असो, शिक्षण असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये काम केलं। शेतकऱ्यांच्या शेवटच्या घटकांपर्यंत, तळागाळातील लोकांपर्यंत आपण काम केलं आहे। तर आपला अजेंडा तो ग्रामीण भाग तुम्ही पिंजून काढताय, कुठली समस्या नेमकी तुम्हाला ग्रामीण भागात वाटली? ग्रामीण भागामधली समस्या एकच आहे। 78 वर्ष जरी आपल्या स्वातंत्र्याला झाले आणि आपल्या देशाचा नारा जरी जय जवान जय किसान आहे, परंतु इथला शेतकरी जो आहे, किसान जो आहे, तो अजूनपर्यंत खुश नाही आहे। आणि प्रामुख्याने केंद्र सरकार जे BJPचं आहे त्याच्यामध्ये कापसाचे आणि म्हणजे कापसाचे आणि सोयाबीनचे जे तुम्ही भावाची म्हणजे अतिशय दुर्गती करून ठेवली, अतिशय कमीपणा करून ठेवला आहे। त्याच्यामुळं सर्वसामान्य लोक, शेतकरी नाराज आहे आणि जे लोकप्रतिनिधी मागच्या 10 वर्षापासून इथं आमदार खासदार आहे त्यांनी विरोधात राहूनसुद्धा सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी एक आंदोलनसुद्धा केलं नाही, हे प्रामुख्यानं निदर्शनास येणारी बाब आहे। त्याच्यामुळं सर्व जे शेतकरी बांधव आहे, सगळे लोक या म्हणजे दोन्ही राष्ट्रीय पक्षामध्ये ज्यांना उमेदवारी दिली आहे, फक्त आणि फक्त घराणेशाही पाहून उमेदवारी दिली आहे। 25-25, 30-30 वर्षापासून जे काम करणारे लोक आहे त्यांना इथं नाकारण्यात आलं आहे। त्याच्यामुळं परिस्थिती अशी आहे की यांच्याकडे प्रचार करण्यासाठी सुद्धा साधे लोक नाही आहे, अशी परिस्थिती आहे आणि नाराजगी शेतकरी वर्गाची प्रचंड या पक्षावर निवडून आलात तर कुठल्या प्रश्नांना प्रथम तुम्ही वाचा फोडणार? प्रथमतः मी शेतकऱ्यांसाठी आपले पांदन रस्ते आहेत ते तयार करण्याचा प्रयत्न करील। त्याच्यानंतर जे आपले बेरोजगार आहेत पांदन रस्ते तर झाले असं कंप्लेंट म्हणतात, उमेदवार म्हणताय प्रतिस्पर्धी आपले। पांदन रस्ते कुठं झाले? प्रत्येक गावामध्ये मी जिथे जाऊन राहिलो तिथे पांदन रस्त्यांचा प्रश्न तसाच आहे। ते लोक म्हणून राहिले की आम्ही विकास कामं केले, 1700 कोटींचे विकास कामं केले। तर सर्व लोक म्हणत आहे की विकास फक्त हा जो आहे त्यांच्या 4-5 ठेकेदार लोकांचा, त्यांच्या बंगल्यांचा, त्यांच्या गाड्यांचा झाला, शेतकरी लोकांचा आणि सर्वसामान्य लोकांचा इथं काही विकास झाला नाही। पांदन रस्ते अजूनही तसेच्या तसेच बाकी आहे। धन्यवाद सर। या ठिकाणी बघू शकतो की विकास झाला, फक्त 4-5 मोजक्याच लोकांचा विकास झाला आहे आणि त्याच्यामुळे मला या ठिकाणी या मतदारांनी मला निवडून द्यावं अशी प्रतिक्रिया माननीय मुकेश भाऊ चिवतोड़े यांनी या ठिकाणी दिली आहे। अंतिम टप्प्यात असून प्रत्येक उमेदवार डोर टू डोर जाण्यावर भर देत आहे आणि त्याच अनुषंगाने आज आमच्यासोबत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार माननीय प्रवीण भाऊ सूर। त्यांची काय प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडनं जाणूया। भाऊ, काय सांगाल तुम्ही डोर टू डोर मतदारांकडून काय प्रतिसाद लागतो? डोर टू डोर प्रचार करण्यामागचं कारण जर आपण विचार केला तर या मतदारसंघामध्ये उभे असलेले उमेदवार सगळे
हे आर्थिक बाजूने खूप बलाढ्य असे उमेदवार आहे आणि कुठेतरी साधनांची कमतरता कमी असल्यामुळे आम्ही आपले जे साधन आहे डोअर टू डोअर जाण्याचं, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचं हाच उद्देश घेऊन मतदारापर्यंत जात आहे. काय प्रतिसाद लागतोय? आणि नक्कीच चांगला प्रतिसाद मतदारांकडून आमच्याकडे येत आहे. जर आम्ही फिरत असताना आमच्या लक्षात आलं की लोक या घराणेशाहीला कंटाळलेली आहे आणि कुठेतरी त्यांना सुद्धा या मतदारसंघासाठी बदल हवा आहे. अच्छा, काय अजेंडा घेऊन ती मतदारांपर्यंत? या मतदारसंघाचा प्रमुख अजेंडा असेल रोजगारासाठी युवकांना संधी. कारण आपण या क्षेत्रामध्ये पाहिलं तर औद्योगिक क्षेत्र असून सुद्धा या क्षेत्रामध्ये स्थानिक मराठी युवकांना बेरोजगारीच्या सामन्याला बळी पडावे लागत आहे. कारण या क्षेत्रामध्ये जेव्हा बाहेरचे कामगार जास्त येत आहे आणि स्थानिक लोकांना काम कमी मिळत आहे, तेव्हा या क्षेत्रामध्ये जर समजा लोकप्रतिनिधी एक चांगला गेला तर स्थानिक मराठी युवकांना कंपन्यांमध्ये चांगली संधी मिळेल नोकरीसाठी. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून आपण खूप साऱ्या लोकांना रोजगार देऊ शकतो, पण अजूनही आपल्या या क्षेत्रामधील जे या निवडणुकीला उभे आहे यांनी तर सहकार क्षेत्राचा सुद्धा पाहिलेला नसेल. जेव्हा की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि पुणेकडल्या जर एरियामध्ये जर आपण पाहिलं तर सहकाराच्या माध्यमातून चांगल्या युवकांना रोजगाराच्या संधी मिळालेल्या आहेत. काय जनतेला मतदारांना काय आवाहन करणार? मी मतदारांना हेच आवाहन करेल की या क्षेत्रामध्ये जसं मी या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उभा आहे, तर पक्षामध्ये जॉईंट होण्याच्या अगोदर माझ्यावर एक सुद्धा तारीखसुद्धा नव्हती, पण युवकांना रोजगार देण्यासाठी जवळपास 7 ते 8 गुन्हे या आंदोलन करावे लागल्यामुळे माझ्यावर दाखल झालेले आहे आणि एकदा मला जेलद्वारीसुद्धा झाली आहे. मतदारांना काय आवाहन करणार? मी आव्हान हेच करील की उमेदवार निवडून देताना आपण एक चांगला जो सहकार, सामाजिक, राजकीय क्षेत्राची जाण असलेला उमेदवार निवडून द्यावा, जेणेकरून या 5 वर्षामध्ये विकास हा या मतदारसंघाचा चांगला विकास होईल. या ठिकाणी बघू शकतो की बहुआयामी व्यक्तिमत्व असलेला उमेदवार जनतेने निवडून द्यावा आणि तो उमेदवार म्हणजे माझ्या सुरुवात या ठिकाणी आपल्यासमोर येत आहे आणि मला निवडून द्या, भरघोस मताने निवडून द्यावं अशी प्रतिक्रिया माननीय प्रवीण भाऊ सूद यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. बघू शकतो पण भद्रावती तालुक्यातील मोधुली हे गाव अत्यंत प्रतिष्ठित हे गाव आहे आणि सध्या प्रचाराचा जो रणधुमाळा आहे हा अत्यंत शिगेला पोहोचला आहे. त्या अनुषंगानं आज आमच्यासोबत येथील काही स्थानिक नागरिक आहे, मतदार आहे, त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. भाऊ, काय सांगाल? प्रचाराचा रणधुमाळा, प्रचाराचा धुराळा अत्यंत वेगाने उडतो या ठिकाणी आणि प्रचार शिगेला पोहोचला आहे. काय वाटते तुम्हाला, कसला उमेदवार हवा आणि काय समस्या आहे आपल्या? इथल्या स्थानिकाच्या समस्या म्हणजे जे इथले जे रिसोड मालक आहे, म्हणजे स्थानिकाला जो रोजगार नाही भेटता, जे बाहेरून आलेल्या लोकांना म्हणजे जे रिसोड मालक आहे त्यांना, आणि बरेचसे प्रॉब्लेम असे आहे का स्थानिकाला रोजगार नाही भेटता आणि रिसोड मालकाला तो रोजगार म्हणजे रिसोर्टमुळे काय फरक पडला या ठिकाणी? इथं काहीच नाही, 2-4 लोक फक्त जाते आणि स्थानिकाला पहिलं प्राधान्य द्यायला पाहिजे नव्हतं इथं, आणि तो एक मुद्दा झाला. आणि इथले पांधन रस्त्याचा समस्या आहे, बऱ्याचशा समस्या आहे इथं. नेमक्या कुठल्या समस्या प्रकर्षाने तुम्हाला जाणवते? इथल्या समस्या म्हणजे चला परत आपण काय भाऊ काय सांगाल, काय समस्या काय तुमची? नाही, माझी लाईन 17मध्ये वडील मरण पावले. आता 2017मध्ये वडिलांनी 7,000 रुपये ते डिमांड भरलेला होता शेतीचा, आणि मला ती लाईन आज कृषी पंपासाठी आणि बाकीच्यांना दिले, पण आमचं नाही आलं. तर मी तिथं तपासणी केली भद्रावतीला, नाव आहे वडिलांचं. किती शेतकरी आहे या भागामध्ये? 7-8 शेतकरी आम्ही सर. अजूनही ते कृषी पंपापासून वंचित आहे. वंचित आहो आम्ही सर. बरंचसं नुकसान झालं असं वाटतं. हो, नुकसान झालं. पराठी मोडली, तुरी मोडल्या माझ्या. परत काही नागरिक आमच्याशी जोडलेले आहे. भाऊ, काय सांगाल, काय समस्या आहे आणि नेमकी आपण कुठला, आपला नेमका परिचय काय? माझं नाव दिनेश बबनराव विरुटकर, माझं राहणार विसापूर वायगाव. मला इथे प्रामुख्याने सांगायचं असं झालं की या भागामध्ये हिरे डॅम आहे, त्यामध्ये प्रकल्पग्रस्त जे आज CTPSमध्ये मुलं काम करत आहे, अजूनही या 52 गावाचा इतिहास आहे. आज गेल्या 45 वर्ष झाले अजूनही त्यांना 14,000 बेसिकवर त्यांना मानधन स्वरूपात देतात. अजूनही शासनाने त्याला परमनंट केले नाही. इथे जे असणारे लोकप्रतिनिधी आहे कधी त्याबद्दल कधी बोलले नाही. आज प्रामुख्याने झालं सोयाबीनचा भाव झालं, सोयाबीनचा भाव शेतकऱ्यांना एवढा हलावला आहे, पण त्यासाठी कोणताही इथं लोकप्रतिनिधी उमेदवार इथे अजूनपर्यंत जागृत नाही. फक्त हे जेव्हा निवडणुका येतात तेव्हा बोंबाबोंबा करतात की आम्ही असं करू तसं करू. इथं सर्व प्रकारे शेतकऱ्याची फसवणूक होत आहे.
मला हेच सांगायचं आहे, आज आम्ही इथे पूर्ण 52 गावाच्या मुलं इकडे वरोरा भद्रावती या भागातील, या मुदुली परिसरातील चंदनगेळा असो, कोकेवाडा असो, विल्लोडा या भागातील मुलं आहे, हे इथून ये जा करतात. यांना 14,000 रुपयात काय भेटते? मला शासनाला हेच म्हणायचं आहे, आज 14,000 रुपयात जर तुमच्या मुलाला जर पेमेंट दिला असता तर तुम्ही गप्प बसले असते का? आम्ही या चिमणीवर आंदोलन केलं, आमच्या विद्यार्थ्यांनी एवढे वरती चढून आमच्यावर केसेस लागल्या. मला हेच म्हणायचं आहे शासनाला की तुम्ही आमच्यासाठी आमच्या ह्या भागातील मुदुली परिसरातील असो, या सर्व भागातील मुलांना अजूनपर्यंत तुम्ही मानधनीवर ठेवलं, त्यांना कधी रोजगार द्याल? 35-40 हजार मिनिमम तरी पेमेंट पाहिजे. शासनाने आम्हाला गव्हर्नमेंट याच्यावर रुजू केलं पाहिजे. नेमकी यावेळेस आता उमेदवार उभे आहेत, बरेचसे पक्ष आणि राजकीय पक्षसुद्धा उमेदवार उभे आहेत. नेमकी यावेळेस तुमची काय भूमिका असणार? कसल्या प्रकारच्या उमेदवार तुला हवा असं वाटते? मला सर्वप्रथम आम्हाला याबद्दल कुठल्याही उमेदवाराबद्दल विरोध नाही, पण आम्हाला आंदोलन करणारा, आम्हाला शेतकऱ्यासाठी आणि आमच्या ज्या प्रकल्पाच्या न्यायासाठी एकमेव माणूस इकडे आम्हाला दिसत आहे. जेवढे उमेदवार आहे, आज आमचे पहिले आधीचे लोकप्रतिनिधी होऊन गेले, खासदार मॅडम होऊन गेल्या, आमदार सर होऊन गेले, पण यांनी कुठल्याही पद्धतीमध्ये कुठल्याही विषयावर हे नाही. उमेदवार कसा असा तुम्हाला वाटतं? नेमका उमेदवार आम्हाला असावा की मुकेश भाऊ सारखा नेमका माणूस असावा, कारण आज त्याची सर्व ह्या वरोरा भद्रावती विधानसभामध्ये त्याचे सर्व चाहते युवा वर्ग त्याच्यासाठी धावपळ करत आहे. या ठिकाणी बघू शकतो की मुकेश जीवतोडे सुद्धा या ठिकाणी योग्य उमेदवार आहे. आम्ही त्याच्या पाठीशी उभे राहू. परत काही काय सांगायला या निमित्त की बरेचसे उमेदवार उभे आहेत, पक्षाचे आहे, कोणी अपक्षसुद्धा उमेदवार आहे. काय कुठला उमेदवार असं तुम्हाला वाटतं? अपक्ष उमेदवार चांगला वाटते. आता अतिश्याम अली भाऊ आहे आणि मुकेश भाऊ जीवतोडे, हे दोनच व्यक्ती आम्हाला खूप चांगले वाटते. आणि परत डॉक्टर साहेबही चालत आहे. अच्छा भाऊ, काय वाटते तुम्हाला? काय समस्या आहे तुमच्या? नाही, आपली समस्याला लाईन काढली नाही. मी कोणाला मतं टाकत नाही. लाईन नाही, घरावर मरायला लागलो. हा, पोरगा मरून गेला तरी लाईन नाही काढली म्हणजे तरी काय सांगा. प्रयत्न केले होते का तसे? अर्ज टाकून दिला. कधी अर्ज केला? भरा म्हणा 20,000. काय सांग? इथं हा प्रश्न असा आहे की शेतकऱ्याचा आणि वन्यजीवाचा प्रश्न आता म्हणजे किती 8 दिवस झाले, 8-10 दिवसापूर्वीच एक म्हणजे कोंडेगाव एक शेतकरी शेतावर जात असताना शिकार झाली. तो संघर्ष अजूनपर्यंत मिटला नाही. म्हणजे शेतकऱ्याने शेती कशी करायची, आज डवरण करतो म्हटलं तरी ते बाईले टाट वाजवत जावं लागते. बुधाजी गायकवाड आहे, त्यांचं शेत आहे. खूपच इथे आत्ता इतकी भयानक शेती आहे का 5 पोरं आता लावले होते. जे कापूस वेचत असताना माणसं ठेवावं लागते, शेती करत असताना शासनाला माणसं ठेवावं लागते. म्हणजे अजूनही हा प्रश्न निकाली लागला नाही. या ठिकाणी बघू शकतोय की मानव वन्यजीव हा संघर्ष शिगेला पोचला आहे आणि शासनाचं हे धोरण आहे वाघ वाजला पाहिजे, पण या ठिकाणी शेतकरी मरतोय, हे चुकीचं धोरण शासनाचं आहे, अशी परखड प्रतिक्रिया या मुधोलीवासियांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. या ठिकाणी मी हितेश राजनिरे, CTV न्यूज, वरोरा.